आज आपण बनवणार आहोत दिल्लीचे फेमस राम लड्डू। ते घरच्या घरी कसे बनवायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे, तो तुम्ही नक्की बघा। मी इथे पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे। ती 4-5 तास भिजवून घेतली। भिजवल्यानंतर ती दळून घेतली आणि तशाच प्रकारे हरभरा डाळ आणि मूग डाळ ह्या पण दोन्ही डाळी 4-5 तास भिजवून मग त्या पण तशाच प्रकारे दळून घेतल्या। या सर्व डाळींचे मिश्रण एकत्र केलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। मी 1.5 चमचा त्यात मीठ टाकलंय आणि ते सगळं मिश्रण चांगलं फेटून घेतलं। हे मिश्रण आपण 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवू आणि राम लड्डूसाठी लागणारी हिरवी चटणी आपण बनवून घेऊ। त्यासाठी मी घेतले आहे 5-6 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य आपण दळून घेऊ। आणि ते दळून झाल्यानंतर मी मुळ्याची पानं पण दळून घेतले आणि ते ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून पुन्हा चांगलं फेटून घेतलं। आता आपण राम लड्डू बनवायला घेऊ। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली। तेल चांगलं तापल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला राम लड्डू बनवून घ्यायचे। पण मग ते कमीच गॅसवर करायचे, जेणेकरून ते आतमध्ये पूर्ण हे होतील आणि यात अजिबात सोडा वापरायचा नाही। हे बघा, आपले राम लड्डू बिना सोडा वापरता अगदी छान असे फुलून आले। अशा प्रकारे हे सर्व राम लड्डू आपले तयार झाले। ते आता आपण सर्व करू। त्यासाठी आपण बनवलेली हिरवी चटणी, त्यावर दही, त्यावर चिंचेची चटणी, किसलेला मुळा, किसलेलं बीट, पुदिन्याची पानं, कोथिंबीर हे सर्व घालून छानपैकी सर्व करा। आणि तुम्हाला ही राम लड्डूची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।